आता आपण वळूया आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्लूप्रिंट मधल्या 9व्या स्टेपकडे आणि ते म्हणजे टॅक्स प्लॅनिंग. टॅक्स प्लॅनिंगची सुरुवात होते चेंज युअर अप्रोच फ्रॉम टॅक्स सेव्हिंग टू टॅक्स प्लॅनिंग. टॅक्स सेव्हिंग म्हणजे आपण फक्त टॅक्स वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, पण टॅक्स प्लॅनिंग म्हणजे टॅक्स सेव्ह करून आपल्याला जास्त फायदा होतोय की टॅक्स पे करून आपल्याला जास्त फायदा होतोय हे व्यवस्थित समजून घेऊ मग योग्य डिसिजन घेणं. हे मी तुम्हाला एका एक्झाम्पलनी समजून देतो. कन्सिडर वी सोल्ड अ प्रॉपर्टी फॉर ₹1 करोड टुडे. आपण आज 1 करोड रुपयाला आपली एखादी प्रॉपर्टी सोल्ड केलेली आहे. याच्यावर आपल्याला कॅपिटल गेन झालेला आहे 80 लाख रुपये. म्हणजे ही प्रॉपर्टी जेव्हा आपण विकत घेतली त्यावेळी 20 लाखाला विकत घेतलेली होती, पण आज आपण ती 1 करोडला विकतोय. याचा अर्थ आपल्याला 80 लाखाचा फायदा झालेला आहे, ज्याला आपण कॅपिटल गेन म्हणतो. मित्रांनो, या 80 लाखाच्या कॅपिटल गेनवर आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागतो ॲट द रेट ऑफ 12.5%. तो येतो 10 लाख रुपये. मग आता प्रश्न हा आहे की हा 10 लाख रुपयाचा टॅक्स वाचवणं आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहे की 10 लाख रुपयाचा टॅक्स भरल्याने आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. आपण हे व्यवस्थित काही आकड्यांनी समजून घेऊया. एका बाजूला आपण टॅक्स सेव्हिंग केल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो ते बघणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण टॅक्स प्लॅनिंग म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरल्यानंतर आपल्याला काय बेनिफिट होऊ शकतो हे बघून घेऊया. मित्रांनो, टॅक्स सेव्हिंग मेथडमध्ये आपण 10 लाख रुपयाचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी पूर्णच्या पूर्ण कॅपिटल गेन म्हणजे 80 लाख रुपये काही टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो, जसं की काही रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये किंवा कॅपिटल गेन बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि टॅक्स प्लॅनिंग मेथडमध्ये आपण 10 लाख रुपयाचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरून टाकतो आणि उरलेले 70 लाख रुपये योग्य ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट करतो. मित्रांनो, हे डिसिजन्स घेतल्यानंतर त्याचे पुढे काय परिणाम होतात तर 5 वर्षांनी जे पैसे आपण टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केलेले होते, म्हणजे 80 लाख रुपये आपण टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केलेले होते, त्याची व्हॅल्यू राहील 1.12 करोड. पण याच 5 वर्षामध्ये 10 लाख रुपयाचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरून उरलेले 70 लाख रुपये जेव्हा आपण योग्य ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात, त्याचं व्हॅल्युएशन होईल 1.28 करोड. याचा अर्थ आपला 10 लाख रुपयाचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर भरून निघालाच, पण वरून आपल्याला 16 लाख रुपयाचा फायदा झालेला आहे. 10 वर्षांनी जी इन्व्हेस्टमेंट आपण टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये केलेली असते, त्या इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन राहील 1.57 करोड. पण जी इन्व्हेस्टमेंट आपण टॅक्स पे करून योग्य ऑप्शनमध्ये केलेली असते, त्या इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन राहील 2.37 करोड. याचा अर्थ टॅक्स भरून योग्य ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपल्याला 10 वर्षातच जवळजवळ 80 लाख रुपयाचा फायदा झालेला आहे. आणि 15 वर्षामध्ये जे 80 लाख रुपये आपण टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात, त्याचं व्हॅल्युएशन होईल 2.2 करोड. पण जी इन्व्हेस्टमेंट आपण टॅक्स पे करून योग्य ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्याची व्हॅल्युएशन राहील 4.37 करोड. ऑलमोस्ट डबल. मित्रांनो, ह्या टेबलवरून आपल्या हे लक्षात येतं की जी इन्व्हेस्टमेंट आपण टॅक्स सेव्हिंगसाठी केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 15 वर्षानंतर 2.2 करोड रुपये झालेली आहे. पण जे इन्व्हेस्टमेंट आपण टॅक्स पे करून योग्य ऑप्शनमध्ये केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 15 वर्षानंतर झालेली आहे 4.37 करोड. याचा अर्थ दरवेळी टॅक्स सेव्हिंगच फायदेशीर आपल्यासाठी राहील असं नाही. बऱ्याच वेळा टॅक्स पे करून योग्य ऑप्शनमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट पण आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण हे कॅल्क्युलेशन्स केस टू केस बेसिसवर व्हॅरी होत राहतात. त्यामुळे टॅक्स सेव्हिंग आपल्यासाठी बेनिफिशियल आहे की टॅक्स पे करून योग्य ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी बेनिफिशियल आहे, हे ठरवण्यासाठी एक प्रोफेशनलच तुम्हाला या बाबतीत योग्य गायडन्स देऊ शकेल.
So, have you understood how much are you losing on the potential returns in the bargain of investing in tax saving instrument? मित्रांनो, टॅक्स सेव्हिंगसाठी आपण आयुष्यात खूप धडपड करतो. आपल्याला टॅक्स कमीत कमी भरायला लागला पाहिजे, याच्यासाठीच आपण पूर्ण प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी टॅक्स सेव्हिंगच आपल्यासाठी बेनिफिशियल राहील असं नाही. टॅक्स सेव्हिंग करताना आपण रिटर्न्सवरती खूप कॉम्प्रोमाइज करतो आणि त्याच्यामुळे भविष्यात आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो. टॅक्स प्लॅनिंगमधली थर्ड स्टेप आहे आयडेंटिफाईंग इन्व्हेस्टमेंट्स विच अवेल मॅक्झिमम टॅक्स बेनिफिट्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन रिटर्न. एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला अशा ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचं गायडन्स देतो, ज्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट तर होईलच, पण तुमचे रिटर्न्स कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्हाला त्या ऑप्शन्समधून खूप चांगले रिटर्न्स पण मिळू शकतील. जसे की ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. मित्रांनो, बरेचसे क्लायंट या ऑप्शनचा फायदा घेत नाहीत, कारण बरेच फायनान्शियल प्रॉडक्ट सेलर्स किंवा फायनान्शियल कन्सल्टंट्स त्यांना टॅक्स सेव्हिंगसाठी लाईफ इन्शुरन्स सारखे ऑप्शन सजेस्ट करतात, ज्याच्यामुळे टॅक्स सेव्हिंग तर होतं, पण रिटर्न्स खूप कॉम्प्रोमाइज करायला लागतात आणि त्याच्यामुळे आपलं पाहिजे तसं वेल्थ क्रिएशन होत नाही. मित्रांनो, ELSS किंवा आणखीन पण बरेच काही चांगले टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामुळे तुमचे इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाहीत. पण हा बराच मोठा विषय आहे. ह्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ नंतर परत बनवूया. तुर्तास आपण परत टॅक्स प्लॅनिंगकडे वळूया आणि टॅक्स प्लॅनिंगमधली पुढची स्टेप आहे ती म्हणजे गायडन्स ऑन युटिलायझेशन ऑफ ऑल परमिसिएबल एक्झम्पशन्स अँड डिडक्शन्स टू मिनिमाइज टॅक्स बर्डन. म्हणजे जेवढे डिडक्शन्स अवेलेबल आहे, फॉर एक्झाम्पल ATC आहे, ATD आहे, ATCCD1B आहे, ATG आहे, ह्या सगळ्या डिडक्शन्सचा बेनिफिट कसा घेता येईल, किंवा जेवढे परमिसिएबल एक्झम्पशन्स अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल HRA एक्झम्पशन आहे किंवा कॅपिटल गेनचं एक्झम्पशन आहे, या सगळ्या एक्झम्पशन्सचं आपल्याला बेनिफिट कसा घेता येईल, ह्याचं गायडन्स तुम्हाला एक प्रोफेशनलच देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 2 वर्षापूर्वी 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये केलेली होती, ज्याचं आजचं व्हॅल्युएशन आहे 13 लाख रुपये. याचा अर्थ 2 वर्षामध्ये तुम्हाला 3 लाख रुपयाचा कॅपिटल गेन झालेला आहे. मग ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही आज विड्रॉ करून घेतली तर तुम्हाला 3 लाखावर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागणार आहे. हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती असणार आहे, तर 3 लाखामधून पहिला 1.25 लाख रुपीजचा कॅपिटल गेन हा मायनस होतो. हे तुमचं इन्कम टॅक्सेबल इन्कम मधून एक्झम्प्टेड असतं आणि उरलेल्या 1.75 लॅक्सवर तुम्हाला 12.5% नी कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागतो. तो असतो 21,000. पण हेच तुम्ही एखाद्या एक्सपर्टचं गायडन्स घेतलं तर तो तुम्हाला नक्की सजेशन देईल की तुम्ही यावर्षी 6 लाख रुपये रिडीम करा किंवा विड्रॉ करा आणि उरलेले 7 लाख रुपये किंवा 7.5 लाख रुपये पुढच्या वर्षी विड्रॉ करा. त्याच्यामुळे तुमचा कॅपिटल गेन हा 1.25 लाखाच्या आत येईल आणि तुम्हाला एकही पैसा टॅक्स म्हणून भरावा लागणार नाही. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या सजेशन्समुळे तुमचा टॅक्स वाचू शकतो. याच्या पुढची स्टेप आहे इन केस ऑफ कॅपिटल गेन टॅक्स गायडन्स ऑन वेदर टू इन्व्हेस्ट इन टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट or to pay the taxes and invest remaining amount in appropriate investment vehicle. मित्रांनो, मगाशच्या एक्झाम्पल प्रमाणे जिकडे आपण बघितलं की आपल्याला टॅक्स पे केल्याने जास्त बेनिफिट झाला, पण प्रत्येक वेळी हे ॲप्लिकेबल होईल जरुरी नाही, कारण प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येक सिच्युएशनमध्ये हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करूनच डिसिजन घ्यायला लागतो आणि त्याच्यासाठी एक प्रोफेशनलच तुम्हाला व्यवस्थित गायडन्स देऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही जर का नॉन क्वालिफाईड पर्सनच्या सल्ल्याने असे डिसिजन्स घेतले तर तुमच्या लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनमध्ये तुम्हाला खूप नुकसान सोसावं लागतं. आणि म्हणूनच आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या 8 स्टेप्स बरोबरच टॅक्स प्लॅनिंग ही 9वी स्टेप पण प्रोफेशनलकडूनच करून घेणं खूप गरजेचं आहे.
आता आपण वळूया आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्ल्यूप्रिंट मधल्या शेवटच्या आणि 10व्या स्टेपकडे, आणि ते म्हणजे लिगसी प्लॅनिंग.